नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेत 133 जणांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 177हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले. तर 19 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. लष्कर, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून अद्यापही शोध मोहीम सुरू राबवली जाते आणि हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. हा पूल बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो सुरू करण्यात आला होता. तर नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती 24 तासात चौकशी सुरू करेल आणि गुजरात पोलिसांनी 304, 308 आणि 114 कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तर 132 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा वाढण्याची भीती सध्या वर्तवण्यात येते. गुजरातच्या मोरबीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 140 वर्ष जुना मच्छू नदीवरील पूल कोसळला आणि या दुर्घटनेत 132 जणांचा मृत्यू झालाय. गुजरातमधील मोरबी इथल्या दुर्घटनेमध्ये भाजपचे खासदार मोहनभाई कुंदरिया यांच्या 12 नातेवाईकांचा देखील मृत्यू झालाय आणि या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं खासदार कुंदरिया म्हणाले. या दुर्घटनेमध्ये त्यांच्या बहिणीचा दीर, भावाच्या 4 मुली, 3 जावई आणि 5 मुलांचा मृत्यू झालाय. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जो हुआ है दुखद हुआ है, जो बना दुखद हुआ है, जो मालूम पड़ा तुरंत पूरा तंत्र इधर आ गया है. वो बचाव कार्य भी चल रहा है. अभी तक 60 से ज़्यादा डेड बॉडी मिला है. उसमें से बच्चों लोग ज़्यादा है, महिला और वृद्ध. बाकी को बचा लिया है. जो बचाने वाला था सबको बचा लिया है. वो बाकी कोई नहीं है पड़ा. डेड बॉडी ढूंढने के लिए एनडीआरएफ का टीम है, फायर ब्रिगेड वाला है, बोट वाला है, प्राइवेट तरवैया भी है. सब लोग वो डेड बॉडी ढूंढने के लिए प्रयत्न कर रहे. हादसे में जिन लोगों को अपना जीवन गंवाना पड़ा है, मैं उनके परिवारों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. दुख की इस घड़ी में सरकार हर तरह से पीड़ित परिवारों के साथ है. गुजरात सरकार पूरी शक्ति से कल शाम से ही राहत और बचाव कार्यों में जुटी हुई है. केंद्र सरकार की तरफ से भी राज्य सरकार को पूरी मदद दी जा रही है. कल गुजरात में एक हादसे में कई लोगों ने अपनी जान गंवाई है. उस दुर्भाग्यपूर्ण हादसे में अपनी जान गंवाने वाले सभी लोगों के परिवारजनों के प्रति मेरी संवेदना व्यक्त करता हूं और वो सभी मृतकों के प्रति ईश्वर से प्रार्थना करता हूं कि इनकी आत्मा को चिर शांति मिले. पूरी हाई पावर कमेटी कल रात 2 बजे से ही इसकी तहकीकात में लगी हुई है. आज भी पूरा दिन और आने वाले दिनों में यहाँ पे तहकीकात करेंगे. उसके साथ ही जो एजेंसी ये ब्रिज का काम संभालती थी, उस एजेंसी पे क्रिमिनल दफ़ा 304, 308, 114 के मुताबिक उन पे केस दर्ज हुआ है. कुल मिला के अभी तक 132 लोगों की मौत ये दुर्घटना में हुई है. हमने एरिया को डिस्ट्रीब्यूट किया था, जैसा सिविल एडमिनिस्ट्रेशन, एसडीआरएफ, फायर सर्विसेज, आर्मी, नेवी, एयरफोर्स का और एनडीआरएफ का. हमने तीनों पार्ट्स में डिवाइड किया था. जो हमको दिया गया पार्ट में हमारा बोट्स के साथ हमारा डीप डाइवर्स ने उस एरिया में सर्च करके जो भी रेस्क्यू करना है तो रेस्क्यू किया था. अदरवाइज बॉडीज कुछ रिकवरी करना है तो उसको रिकवर किया था.
आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नेटवर्क 18 आमचे प्रतिनिधी अंकित पोपट आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत. अंकित जी, अभी क्या स्थिति बनी हुई है, रेस्क्यू ऑपरेशन कैसे चल रहा है? जी, अभी तो पहले मैं आपको ये जो यहाँ की जो मीटिंग है, अभी फिलहाल हम डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट की जो ऑफिस है वहाँ पे खड़े हुए हैं। अभी अगर की हम बात की जाए तो अभी यहाँ पे हाई लेवल की एक जो मीटिंग है वो चल रही है। हाई लेवल की मीटिंग की अगर बात की जाए तो उसमें गुजरात राज्य के जो मुख्यमंत्री है भूपेंद्र पटेल, वो इस वक्त मीटिंग में शामिल है। साथ ही में हम बात करें कि उनके साथ गृह मंत्री हर्ष संघवी भी उसके साथ है। साथों साथ हम बात करें तो मंत्री अरविंद रैयानी, ब्रिजेश मेरजा, देवा मालम, ऋषिकेश पटेल एवं सांसद मोहन कुंडारिया समेत जो नेता है वो भी बैठक में फिलहाल हाजिर है। साथ ही साथ अगर अधिकारी की तौर पे बात की जाए तो राहुल गुप्ता है, संदीप वसावा है, राजकुमार बेनीवाल है, सुभाष त्रिवेदी है, के एम पटेल है, गोपाल टांक समेत सभी जो अधिकारी है वो सभी अभी फिलहाल इस बैठक में जो हाई लेवल की बैठक चल रही है, रिव्यू बैठक चल रही है। और फिलहाल मीटिंग में से एक और बात सामने आ रही है कि जो घटना घटित हुई थी वो कल शाम 6:20 पर हुई थी। और जैसे ही वो घटना सामने आई, गुजरात राज्य के मुख्यमंत्री की ओर से जो मृतक है उनके परिवार को 4 लाख का मुआवजा देने की बात की थी। तो दूसरी ओर हमारे प्रधानमंत्री ने भी 2 लाख के मुआवजे की बात की थी। कुल मिलाकर मृतक के जो परिवार हैं उनको 6 लाख मुआवजा देने की बात है। और फिलहाल मीटिंग से एक ही बात सामने आ रही है कि जो घटना घटित हुई थी उसके 24 घंटे भी पूर्ण ना हो उससे पहले ही जो मृतक के जो परिवारजन है उनको मुआवजा दिया जाएगा। उनके बैंक अकाउंट में उनकी जो राशि है वो जमा कराई जाएंगी। साथ ही साथ मैं आपको बता दूं कि अभी आधिकारिक तौर पर 132 लोगों के मौत की पुष्टि की जा चुकी है। साथ ही में प्रशासन एक बात और चीज बता रहा है कि अभी 2 लोग लापता है कि जिनकी जांच पड़ताल शुरू है। जी अंकित जी, और हादसे में जो लोग प्रभावित हुए हैं उनको, उनके परिवार वालों को क्या मदद जारी की गई है, और जो ये ब्रिज का कॉन्ट्रैक्ट संभाल रही थी उस पे क्या चार्ज लगाया गया है? जी, मैं आपको बता दूं कि अभी जो फिलहाल जो पुलिस ने जो एफआईआर दर्ज की है और जो एफआईआर दर्ज की है उसमें जो फरियादी बने हैं वो मोरबी शहर के जो बी डिवीजन पुलिस स्टेशन के जो पीआई है वो फरियादी बने हैं। उनकी जो फरियाद ली है वो डीवाईएसपी पीए जाला नामक जो अधिकारी है उन्होंने ली है। जो फरियाद दाखिल हुई है उसमें आईपीसी की धारा 304, 308 एवं 114 के अंतर्गत जो फरियाद है वो दाखिल की गई है। उसमें यही बात लिखी गई है कि जो ये ब्रिज संभाल रही, जो मैनेजमेंट कर रही, जो मेंटेनेंस कर रही जो कंपनी है, जो कॉन्ट्रैक्ट कंपनी है, उनके ऊपर ये जो चार्जेस है वो लगाए गए हैं। मगर मैं आपको बता दूं कि एफआईआर में कहीं भी ओरेवा कंपनी का उल्लेख नहीं किया गया है। और फिर भी मैं आपको और दृश्य बताना चाहूँगा कि हाई लेवल की जो ये कमेटी की जो बैठक चल रही है कि जिसमें सीएम समेत जो सभी लोग हैं अभी वो हाजिर है। जी निश्चितच अंकित जी, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तर या दुर्घटनेमध्ये 132हून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या हाय लेवलची बैठक इथे पार पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान गुजरातच्या मोरबीमध्ये पूल कोसळून दुर्घटनेमध्ये 130हून अधिक जणांचा मृत्यू झालाय आणि मोरबीचा हा झुलता पूल 140 वर्षांहून अधिक जुना असून त्याची लांबी ही 765 फूट इतकी आहे. आणि हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा मानला जात होता. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. 1880 मध्ये त्यावेळी सुमारे 3.5 लाख रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलेला होता आणि त्यावेळी हा पूल बनवण्याचं सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आलं होतं. आणि हाच पूल मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे आता कोसळलेला आहे. रवी राणा हे सागर बंगल्यावर सध्या दाखल झालेले आहेत. थेट जाऊयात.
सागर बंगल्यावर रवी राणा यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। खरं तर रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद सध्या जोरदार सुरू आहे आणि त्यामुळेच आता वाद मिटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आता आलेले आहेत, काय सविस्तर अपडेट? हो, निश्चितच आपल्याला माहिती आहे की काल राणा, कडू आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मॅरेथॉन बैठक चालली आणि त्यानंतर त्यातून समाधानकारक तोडगा निघाल्याचं रवी राणा यांनी सांगितलं। त्यानंतर रवी राणा आज सकाळी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर निश्चितच दाखल होत आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर ते माध्यमांशी सुद्धा बोलणार आहे। त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात हा वाद जो आहे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यामधला वाद शमवण्यास कुठेतरी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे यशस्वी झालेले आहे आणि त्यानंतर निश्चितच आता जे वातावरण जे आहे ते वातावरण कुठेतरी शांत झालेलं आहे। आता नेमकं फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आमदार राणा हे माध्यमाशी काय बोलतात किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच संजय, खरं तर वरिष्ठ पातळीवर आता हा वाद पोहोचलेला आहे आणि आता वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीकडून देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत। मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची बच्चू कडू हे देखील भेट घेणार आहेत का? जेव्हा आमदार बच्चू कडू यांना या संदर्भात विचारलं त्यावेळी बच्चू कडू यांनी सांगितलं की अजूनपर्यंत माझं कुठलंही नियोजन नाही आहे। मात्र उद्या 1 तारखेला जो बच्चू कडू यांचा मेळावा होणार होता, जे आंदोलन होणार होतं, त्यासाठी राज्यभरातून बच्चू कडू यांचे जवळपास 10 ते 12 हजार कार्यकर्ते जे आहे ते अमरावतीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे तुर्तास हे आंदोलन जरी होत नसलं तरी या निमित्तानं जे कार्यकर्ते आलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना मात्र जर देवेंद्र फडणवीस यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर कदाचित बच्चू कडू जे भेटायला जातील, मात्र तुर्तास तरी बच्चू कडू या ठिकाणी येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। बरं संजय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सध्या सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये जो काही वाद सुरू आहे आणि तो वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। दरम्यान बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये नेमका काय वाद आहे, आपण याबाबतचा एक रिपोर्ट पाहूयात। राणा कडू यांच्यातील वाद मिटणार? मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी कामी येणार? वर्षावरील बैठकीत तोडगा निघणार? दोन्ही नेते आपापल्या भूमिकांवर ठाम। बच्चू कडूंचा आरपारच्या लढाईचा इशारा। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती आरोप करत ऐन दिवाळीत जोरदार आरोप प्रत्यारोपांचे फटाके फोडले। त्यामुळे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला असून वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले। याचाच एक भाग म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करून हा वाद तडीस नेण्याचा प्रयत्न करणार आहेत। रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। मात्र आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे। भाऊ, आज तोडगा निघणार आहे का या सगळ्याच्यावर? काय कार्यकर्त्यांची भावना आहे तुमच्या? त्या कार्यकर्त्याच्या भावना तर आरपारच आहे। त्या एकदावचं जे काय असेल ते तोडफोड करून बाहेर निघा आणि त्यांना समजून सांगतोय आपण, कारण खूप नीच पद्धतीनं बोललेला आहे तो। आणि मला असं वाटतं का या बाबतीत त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला, व्यवस्थित जर जे काही आरोप केले त्या संदर्भात सगळ्या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आम्ही उद्याचं 1 तारखेचा विचार करू। काय मुख्यमंत्र्यांकडे तुमची मागणी असणार आहे? એટલે मागणीचं काही कारणच नाही, जे बदनामी झाली ते वापस द्या, विषय संपला। तर आमदार रवी राणांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते सुद्धा माझे नेते आहेत आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं। म्हणून मी सकाळी आज 6 वाजता अमरावतीत निघालो आणि 9:45च्या फ्लाईटने मी मुंबईला जाणार।
या वादावर योग्य तो सकारात्मक तोडगा निघेल असा दावा करण्यात आलाय। आता या दोन आमदारांमधील आरोप प्रत्यारोपांच्या वादावर तोडगा निघतो की प्रकरण आणखी चिघळतं, हे रविवारच्या वर्षावरील भेटी पश्चातच स्पष्ट होईल। तूर्त दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हा वाद मिटावा अशीच भावना असणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी इत्यादी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे। गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी यांच्यातील संघर्ष आता तीव्र होण्याचे संकेत आहेत। पालिकेने शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता आणि त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती। तर राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी कॅगनं दर्शवलेली आहे आणि लवकरच कॅगचं पथक हे पालिकेमध्ये दाखल होईल अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। दरम्यान मुंबई पालिकेची कॅगकडून चौकशी होणार आहे। आपण त्या संदर्भातले हे ग्राफिक्स पाहूयात। मुंबई पालिकेची कॅगकडून चौकशी होणार आहे। 76 कामांची ही चौकशी होणार आहे। कोरोना काळात विविध बाबींवर 3,538 कोटी इतका खर्च केल्याचा संशय आहे। दहिसर इथे अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना खरेदी करण्यात आली। 4 पुलांच्या बांधकामावर 1,496 कोटींचा खर्च करण्यात आला। कोरोना काळात 3 रुग्णालयामध्ये 904.84 कोटींची खरेदी केल्याचा आरोप आहे। तर शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवर 2,286.24 कोटींचा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे। 6 सांडपाणी प्रकल्पांवर 1,084.61 कोटींचा खर्च, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर 1,020.48 कोटींचा खर्च आणि 3 मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांसाठी 1,187.36 कोटींचा खर्च केल्याचा आरोप आहे। त्यामुळे मुंबई पालिकेची कॅगकडून आता चौकशी होणार आहे। गेल्या 2 वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नसलेल्या नवीन कंपन्यांना कोरोना काळात बीएमसीने कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे। कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत आणि या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी, त्यांचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप हे सारे चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणले जाणार आहे आणि यात दहिसर इथल्या जमिनीचा व्यवहार तसंच कार्यालयातील अधिकारी आणि राजकारण्यांशी कथित संबंध असलेल्या विक्रेत्यांकडून उपकरणे, औषधं आणि ऑक्सिजन खरेदी प्रकरणांची देखील चौकशी करण्यात येणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। एसआरए घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत ट्विट करत सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे। तर सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। एसआरए घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। तर किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत देखील त्यांनी ट्विट केलेली आहे आणि त्या संदर्भात माहिती दिली आहे। दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सख्खे शेजारी आहेत। दोघांनी असे आणखीन पण एसआरए घोटाळे केले आहेत। चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याची कागदपत्र सादर केली आहेत। किशोरी पेडणेकरांच्या मुलाने केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे 4 दिवसात सादर करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। तर ट्विट करत किशोरी पेडणेकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत।
किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एक नवा धमाका केलाय. पत्रकार परिषदेत त्यांनी कागदपत्र सादर करून पेडणेकर यांच्या अडचणी वाढवल्यात. एसआरए मध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. वरळीतल्या गोमाता नगरच्या एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मी आपल्याला एक आणखीन डॉक्युमेंट दिलं होतं की ह्या एसआरए मध्ये आणखीन 6व्या मजल्यावरचा फ्लॅट हे किशोरी पेडणेकरनी गिळंकृत केला. एडोट झाला होता कुणाला, आणि 2017चा इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये जे फॉर्म भरलं, एफिडेव्हिट भरलं, त्यात रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणून किशोरी पेडणेकरनी दाखवला. एसआरए घोटाळ्यात मृत भावाच्या नावानं गाळे लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. अरे हा संजय अंधारी खरा नाहीये, हा संजय अंधारी खरा आहे. राज्य सरकारनं या प्रकरणाची तातडीनं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरतात असा प्रश्न सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केला. पेडणेकर यांच्या विरोधात एकूण 6 ठिकाणी तक्रारी दाखल असल्याची माहिती सुद्धा सोमय्या यांनी दिली. सुनील कदमला तुम्ही ही भावभीत देतात, मृत व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारची फोर्जरी, फ्रॉड आणि जाऊन नौटंकी करतात, कुलूप घेऊन जातात. या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंग द्वारा करावी अशी आमची पुन्हा एकदा मागणी आहे. एसआरए घोटाळ्या प्रकरणी दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्यांना मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिलेत. दरम्यान किशोरीताईंनी ट्विट करत सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावलेत. सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलंय. दादांत खोटं बोलून आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. एसआरए गाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांबद्दल स्वतः एसआरए प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्र सादर केलंय, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला कळवल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय. ईडीच्या कारवाई जेवढ्यांकडे त्यांचा हा प्रवक्ता आहे भांडूपचा किरकिरणारा, त्या प्रवक्त्याला तुम्ही कोणावर, आता त्या आमच्या मुंबईच्या महापौराला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. एक महिला, खरं तर त्यांचं इतकं कौतुक केलं पाहिजे की उभ्या मुंबईनं पाहिलंय अशी एकमेव महिला महापौर पहिली की जी त्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्या जात होत्या, 24 तास फिरत होत्या सगळ्यांकडे. किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए घोटाळ्यासंदर्भातले पुरावे किरीट सोमय्या यांनी सादर केले. त्यामुळे आता पुढच्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अरे हा संजय अंधारी खरा नाहीये, हा संजय अंधारी खरा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सर्व 41 आमदार आणि 10 लोकसभा खासदारांना विशेष Y+ सुरक्षा दिलेली आहे. शिंदे, फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारी यांची Z+ सुरक्षा, तर खासदार श्रीकांत शिंदे यांची Y+ सुरक्षा ही कायम ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस यांच्या सुरक्षेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा X वरून वाढवून Y+ करण्यात आलेली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक आहे. MIG क्लबमध्ये सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. आगामी निवडणुकींचा राज ठाकरे या बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत. तर मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक आहे आणि MIG क्लबमध्ये सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. आणि या बैठकीमध्ये आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आढावा घेणार आहेत.
त्यामुळे या बैठकीमध्ये नेमके कोणते मुद्दे चर्चिले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। MIG क्लबमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीत असेल। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या बैठकीमध्ये आढावा घेणार आहेत। निवडणूक तयारीचा आढावा राज ठाकरे यांच्यातर्फे घेण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, कोणते मुद्दे नेमके चर्चिले जाण्याची शक्यता आहे? प्राजक्ता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत यांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे। जवळपास 16 ते 17 पक्षाच्या ज्या संघटना आहेत त्यांना बोलवलेलं आहे। यामध्ये पक्षाचे सरचिटणीस आणि नेते उपस्थित असणार आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलीकडे अधिक बैठकांचं सत्र जे हे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आढावा जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज अशीच एक बैठक जी आहे ही MIG क्लब या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित असणार आहे असं कळत आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मनसेची आज महत्त्वाची बैठक जी आहे ही येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जी आहे ही बैठक महत्त्वाची मानली जाते। प्राजक्ता, बरं विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्पांचं आउटगोईंग हे सुरूच आहे। आधी वेदांता, फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता तेलंगणानं देखील महाराष्ट्राचा घास हिरावलाय। नागपूरमध्ये होऊ घातलेल्या सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा प्रकल्प देखील हैदराबादला हलवण्यात आलाय। पाहूयात। महाराष्ट्रातून प्रकल्पांचं आउटगोईंग सुरूच। नागपूरचा सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला। महाराष्ट्रातील उद्योगांना उतरती कळा। विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील प्रस्तावित मोठे प्रकल्प इतर राज्यात स्थलांतरित होण्याची जणू चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीला फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, त्यानंतर टाटा एअरबसचा C295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता तो गुजरातमधल्या बडोद्याला गेला। हे कमी की काय म्हणून आता नागपूरमध्ये होणारा आणखीन एक प्रकल्प हैदराबादला गेलाय। फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन तिचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवणारा तसंच दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूरच्या बहुचर्चित मिहानमध्ये होणार होता, पण जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प आता हैदराबादला गेल्याची माहिती मिळते। आणि याचवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची जोड उठवली आहे। सॅफ्रॉन कंपनी फ्रान्सची त्याचा सुद्धा प्रोजेक्ट गेला। कशाला दाखवलं होतं आम्हाला स्वप्न डिफेन्स एव्हिएशन हबचं बनवण्याचं? वायुसेना एअरफोर्सचा MRO नागपूरमध्ये अनेक वर्षापासून, तरी सुद्धा ह्या जर गोष्टी होत असेल तर महाराष्ट्रावर अनफेवरेबल डेस्टिनेशनचा ठपका लागण्याची भीती आहे। आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सगळे प्रोजेक्ट परत आणण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, जिद्द धरली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे अशी मागणी करतो। जर नवरात्रीची आरती करणे, गणेशोत्सवात आरती करणे आणि पितृपक्षातली जेवण करणे एवढीच जर त्यांची कर्तव्याची चौकट असेल तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं? जर सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभावी बनवा। प्रकल्पाच्या आउटगोईंगसाठी विरोधक शिंदे फडणवीस सरकारला जबाबदार धरतायत, पण सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत। जो सॅफ्रॉन उद्योग महाराष्ट्रातून गेला अशी आज बोंब मारली जाते। मार्च 2021लाच हैदराबादमध्ये सॅफ्रॉनची फॅक्टरी तयार झाली होती। ते मुख्यमंत्री कोण होतं? मविवा सरकार होतं, उद्धव ठाकरे होते। मग माफी कोणी मागितली पाहिजे? कुणाच्या काळामध्ये हा प्रकल्प पळवला गेला? महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचा उद्योग एक बाहेर गेला, दुसरा बाहेर गेला, तिसरा बाहेर गेला, म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रगचा पार दुसरीकडे गेला, टाटा एअरबसचा गेला। ही जी काही साथीच्या रोगांसारखी जी लागलेली आहे ते हे महाराष्ट्राला व्यवस्थित विचार करून बदनाम करण्याचं एक षडयंत्र चालू झालं। एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहेत।
राज्यातील तरुणांच्या भविष्यातल्या नोकरीच्या संधी आधीच हिरावून घेतल्या जात आहेत असं चित्र आहे. त्यामुळे सरकारनं वेळीच याचं गांभीर्य ओळखावं आणि केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी लोकांची मागणी आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उद्योजकांना महाराष्ट्रात आणून विकासाचा गाडा पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एअरबस टाटा हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून आता ते सरकारवर टीका करतायत. पाहूयात. एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरून राजकारण. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर टीकास्त्र. ठाकरे सेनेकडून भाजपवर निशाणा. लालबाग परिसरात बॅनर वॉल. सध्या अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यात आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे. नुकतंच काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर जातोय. ठाकरेंच्या पक्षाकडून भाजपच्या लालबागमधील बॅनर समोरच भाजपवर टीका करणारं बॅनर लावण्यात आलंय, जेणेकरून आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना संधी साधता येईल. आणि भाजपकडून देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम केली जात असल्याचा आरोप खासदार अरविंद सावंतांनी केलाय. आज पुन्हा त्या जखमेवर मीठ सोडणारी गोष्ट घडली. सॅप्रन गेलं. मिहानमध्ये विमान कंपन्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही लागणाऱ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत सगळ्या, आणि कंड्युसिव्ह ज्याला आपण इंग्रजीत म्हणतात तसं ते वातावरण आहे. तिथनं कारखाने कसे काय पळतात. तर भाजपकडून या आरोपांचं खंडन करत विनाकारण चांगलं काम करणाऱ्या सरकारवर विरोधक टीका करत असल्याचा जोरदार पलटवार करण्यात आलाय. 24 सप्टेंबर 2021 ला टाटा एअरबेसचा एमओयू झाल्यानंतर तो उद्योग राज्यात यावा याच्याकरता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरामध्ये जे आत कडी लावून बसले होते ते बाहेर यायला तयार नव्हते. वेदांता फॉक्सांचा एमओयू झाल्यानंतर तो उद्योग आपल्या राज्यात यावा याच्याकरता त्यांना कन्सेशन देण्याकरता साधं कॅबिनेट रिझोल्युशन उद्धव ठाकरे सरकारने पास केलं नाही. आता याच संधीचा फायदा घेत महाविकास आघाडीचे नेतेही आपल्या पोळ्या भाजून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राकरता अत्यंत दुर्दैवी कालखंडामधून आपण जातो आहोत. बेरोजगारांची संख्या रोज वाढते आहे. अनेक कारखाने बंद पडत असताना दिसत असताना जे नवे येत आहेत काही प्रोजेक्ट, वेदांता सारखा प्रकल्प 1.5 लाख मुलांना काम मिळणार होतं. आता पुन्हा गेला टाटा एअरबसचा प्रकल्प, पुन्हा तिसरं जातं आहे. मला समजत नाही सरकार नेमकं काय करतं आणि कोणासाठी काम करतं. सत्तांतरानंतर प्रकल्पांचं महाराष्ट्रातून पळ काढणं चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील लाखो रोजगारांवर गदा आली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांकडून याचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण केवळ राजकारण न करता महाराष्ट्रात नवनवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होणंही तितकंच गरजेचं आहे. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. गेली आहे. सध्या जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते महाराष्ट्रासाठी चांगले नसल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. सोलापूरच्या करमाळ्यातील कमला भवानी साखर कारखान्याच्या 7व्या गाळप हंगामाला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोळी टाकून सुरुवात झाली आहे. रोज सुमारे 10,000 टन ऊस तोड होईल अशी यंत्रणा उभी केल्याचं चेअरमन विक्रमसिंग शिंदे यांनी सांगितलं. पंढरपूरमधल्या विजय शुगर विठ्ठलराव शिंदे युनिट 2 कारखान्याबाहेर गेट बंद आंदोलन करण्यात आलं. ऊस दर संघर्ष समितीनं हे आंदोलन केलं. ऊसाला पहिली उचल 2500 रुपये आणि संपूर्ण बिल 3100 रुपये देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. बीडमध्ये सोयाबीन उत्पादक संकटात सापडलेत. गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, त्यानंतर अतिवृष्टी आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पिकाला मोठा फटका बसला आहे. लागवडीचा खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. अतिवृष्टीनंतर पिकांना मोठा
बसला असून भाजीपाला महागलाय. औरंगाबादमध्ये सर्वसाधारण भाज्या 80 ते 100 रुपये तर शेवगा तब्बल 200 रुपये किलोनं विकला जातोय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. गोंदियामध्ये पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागताचे बॅनर लावले गेले. त्याआधी 2 वेळेला विखे पाटील यांचा गोंदिया दौरा रद्द करण्यात आलेला होता. आता तिसऱ्यांदा विखे पाटलांच्या दौऱ्याचे बॅनर लावले गेले असून यावेळेला तरी विखे पाटील दौऱ्यावर येणार का असा प्रश्न गोंदियातल्या कार्यकर्त्यांना पडलाय. खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेल्या महाड बस स्थानकासमोरील रस्त्यासाठी 2.5 कोटींचा निधी मंजूर झालाय. आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते या मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. या रस्त्याचं डांबरीकरण केलं जाणार असून येत्या 3 महिन्यात हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. राणाफाना हवेच्या फुटाण्यासारखे फोडून टाकतो अशा शब्दात बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रवी राणांवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीआधी अमरावतीच्या तिवसा इथं प्रहार पक्षाकडनं बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली आणि यावेळेला रवी राणांवर जोरदार टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकार खोक्यांच्याच माध्यमातून बनलेलं असल्याचा टोला राष्ट्रवादी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी आता दरमहा 1600 रुपये द्यावे लागणार आहेत. ब्लू टिक मिळाल्याच्या 90 दिवसात सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. सबस्क्रिप्शन न घेतल्यास व्हेरिफिकेशनचं ब्लू टिक जाणार आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर हा मोठा निर्णय घेतलेला आहे. ट्विटरकडे करोडो ब्लू टिक युजर्स असून या निर्णयानं ट्विटरला एका फटक्यात मोठा आर्थिक फायदा होणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. नयन, या निर्णयामुळे ट्विटरला तर मोठा फायदा होणार आहे, मात्र ट्विटरच्या युजर्ससाठी हा मोठा फटका. जी व्हेरिफिकेशनची पॉलिसी होती ट्विटरची, ती आतापर्यंत आधी खूप किचकट होती, पण आता हल्लीच ट्विटरने खूप ती सहज सोपी केलेली. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीचं आय कार्ड किंवा तुमचं आयडेंटिफिकेशन दिल्यानंतर ते सहज तुम्हाला ब्लू टिक मिळत होतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी ब्लू टिक व्हेरिफिकेशन करून घेतलेलं. पण आता ह्या व्हेरिफिकेशन जर का तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला महिन्याला 1600 रुपये 1664 रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आणि हा निर्णय आता एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर म्हणू शकतो की खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण की एकूणच जर का आपण ही डील जी बघितली, ट्विटरला जी खरेदी केलेली $44 बिलियन डील आहे, तर ती जर का रिकवर करायचं म्हटलं तर एक व्यावसायिक दृष्ट्या खूप मोठा निर्णय म्हणता येईल एलॉन मस्कचा. आणि त्यामुळे हे जे सगळे युजर्स आहेत, आता आपण ट्विटरवरती जर का प्रतिक्रिया बघितल्या तर एक ट्रेंड चालू झाला आहे ब्लू टिकच्या संदर्भात. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी क्रिटिसाइज पण केलं जातं एलॉन मस्कच्या या डिसिजनला. कारण की सगळ्यांनाच हे 1600 रुपये महिन्याला परवडण्यासारखे नाही आहेत. हाला जे काही जे छोट्या पदावरती पण कार्यरत आहेत आणि कंपन्यांमध्ये पण काम करतात, अशा सगळ्यांनाच व्हेरिफिकेशन जे मिळालेलं आहे त्या सगळ्यांना 1600 रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे ब्लू टिक मिळालं आहे तेव्हापासून कमीत कमी 90 दिवसामध्ये तुम्हाला ते सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. आणि जर का तुम्ही 90 दिवसात ते सबस्क्रिप्शन नाही घेतलं तर तुमच्या नावापुढे जे ब्लू टिक आहे, तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते काढलं जाणार आहे. त्यामुळे ह्याचा एक मोठा आर्थिक फायदा जरी ट्विटरला होणार असला तरी जे ट्विटरचे करोडो युजर्स आहेत त्यांना ही डील परवडण्यासारखी नाहीये. निश्चितच नयन, ट्विटरला हा मोठा फायदा असला तरी युजर्सला मोठा फटकाच आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणखीन एक मोठी बातमी. किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. 30 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालंय आणि त्यावर किशोरी पेडणेकर यांनी राजकीय आरोपांमुळे धसका घेतला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय. राजकीय आरोपांनी माझ्या कुटुंबातील एक बळी घेतल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. तर किशोरी पेडणेकर यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे. राजकीय आरोपांचा धसका घेतल्यानं त्यांच्या सासूंचं निधन झालं असल्याचा दावा आणि आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, किशोरी पेडणेकर यांनी असा हा दावा केलेला आहे आणि आता त्यामुळे खळबळ माजली आहे. काय सविस्तर अपडेट?
खरं तर किशोरी पेडणेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे गेले 4-5 दिवस त्यांच्या सासूबाई या अत्यवस्थ होत्या, कारण सातत्यानं ज्या बातम्या टीव्हीवर येत होत्या त्या पाहून त्यांनी धक्का घेतलेला होता आणि त्या कारणामुळेच या सासूबाई ज्या आहेत त्या खारदांड्याच्या जवळ राहतात आणि त्यांना त्या एकट्याच तिथे राहत असल्यामुळे त्यांना आपल्या घरी घेऊन यायचा असा निर्णय किशोरी पेडणेकर यांनी घेतला होता आणि त्यानुसार आज म्हणजे 31 तारखेला त्यांच्या लोअर परळीतल्या राहत्या घरी त्यांना घेऊन येणार होत्या, परंतु कालच तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांनी दावा केलेला आहे की जे काही आरोप प्रत्यारोप चालले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं वारंवार किरीट सोमय्या आहे, किशोरी पेडणेकरांना अटक होणार, किशोरी पेडणेकर यांनी घोटाळे केले, अशा पद्धतीचे जे आरोप वारंवार लावत आहेत त्या सगळ्यांचा धक्का या त्यांच्या सासूबाईंनी घेतला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं स्पष्ट म्हणणं किशोरी पेडणेकर यांचं आहे आणि त्यामुळे या राजकीय आरोप प्रत्यारोपाने माझ्या घरातला एक बळी घेतला असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता एक नवीन राजकीय वादंग निर्माण होणार आहे. असं असलं तरी सुद्धा उद्या त्यांना चौकशीसाठी जे दादर पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे त्या चौकशीसाठी आपण हजर राहू असं सुद्धा किशोरी पेडणेकर यांनी फोनलाईन वरून आपल्याला सांगितलेलं आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंना इशारा दिलाय. आदित्य ठाकरे अब्दुल सत्तार यांच्या बाबतीत बोलतात तर आम्ही आदित्य ठाकरेंच्या मीटिंगमध्ये दारूचे ग्लास असलेले व्हिडिओ समोर आणावेत का, असा इशारा पावसकर यांनी दिलाय. अब्दुल सत्तार आमचे मंत्री महोदय कोणाशी तरी बोलताना म्हणाले त्यांचा राजीनामा घ्या कृषी मंत्र्यांचा, दारूविषयी काहीतरी बोलले. तुम्हाला दारूच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरेंची मीटिंग चालू असतानाचे दारूच्या हे असतील किती व्हिडिओ बघायचे आहेत? आणि जर अशा पद्धतीने जाणार असाल, काही झालं मंत्र्यांचा राजीनामा द्या, म्हणजे अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या. शिवसेनेच्या शाखेमध्ये वाद सोडवले जायचे, मात्र आता शिवसेनेच्या शाखांवरूनच वाद सुरू झालेले आहेत. डोंबिवलीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेनं थेट शाखा विकत घेऊन ठाकरे गटाची कोंडी केली होती. आता त्यापाठोपाठ नवी मुंबई आणि नंतर ठाण्यात देखील अनेक शाखांवर शिंदे गटानं बाळासाहेबांची शिवसेनेचे फलक लावले. त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. वाद मिटवणाऱ्या शाखांवरूनच वाद. कायदेशीर कब्जावरून आमने सामने. शिवसेना शाखा कुणाची? ठाकरे शिंदे गटात नवा वाद. ठाणे जिल्ह्यात शिवसेना शाखेचे बोर्ड काढून त्यावर बाळासाहेबांची शिवसेना शाखा असे बोर्ड लावले जात आहेत. शिवसेना शाखा रजिस्टर करून शाखेवर कायदेशीर कब्जा करण्यासाठी शिंदे ठाकरे गटात चढाओढ सुरू झाली आहे. त्यातूनच नव्या वादालाही अनेक ठिकाणी तोंड फुटत आहे. दोन्ही गटांसाठी शाखा महत्त्वाची आहे. सामान्य नागरिकांच्या सोबत संवाद आणि संपर्क साधता यावा यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शाखांवर भर दिला होता. शिवसेनेच्या प्रवासात शाखा अत्यंत महत्त्वाची ठरली आणि त्यामुळेच ठाकरे आणि शिंदे गट शाखांच्या मुद्द्यावरून आमने सामने आलेत. डोंबिवली, तुर्भे आणि त्यापाठोपाठ ठाणे या सर्व ठिकाणी दोन्ही गटात समर्थकांमध्ये राडा झाला. शिंदे आणि ठाकरे समर्थक आता आरपारची लढाई लढत आहेत. याच दरम्यान कायदेशीर बाजू भक्कम करून या शाखा ताब्यात घेतल्या जात आहेत. सध्या तरी हे सर्व शांततेत सुरू असलं तरी भविष्यात मोठा राडा होण्याच्या दिशेनं हे सर्व सुरू आहे असंच बोललं जात आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. ठाकरे गटातील पदाधिकारी केदार दिघे यांनी शिंदे गटाला मुघलांची उपमा दिली. खरं तर शाखांमधून काय काम चालतं तर सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम चालतं, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम चालतं. हेच काम सर्व शाखांमध्ये चाललेलं आहे. तीच शाखा जी काल होती ती आज आहे. निवडणूक आयोगाला दोन्ही गटांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. आता पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शाखा कोणाकडे आहेत हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळेच दादरमधील शिवसेना भवन कुणाचं हा वाद निर्माण होऊन दोन्ही गटाचे समर्थक भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री जुही चावला आणि दक्षिण मुंबईतील अनेक रहिवाशांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली आहे. जुहीनं यासंदर्भात शनिवारी ट्विट करत आवाज उठवला. तुम्हालाही तुमच्या परिसरात हवेत दुर्गंधी येत आहे का, असा प्रश्न तिनं या ट्विटमधून विचारलाय. जुही चावलानं नेमकं ट्विट काय केलंय आपण पाहूयात. मुंबईमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. हे कुणाच्या लक्षात आलंय का? आधी वरळी, बांद्रा आणि मिठी नदीच्या इकडून जाताना पाण्याच्या प्रदूषणामुळे असा दुर्गंध यायचा, पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये हीच अवस्था आहे. दिवस रात्र आपण गटारात राहत आहोत असं वाटतं, असं ट्विट जुही चावला हिनं केलेलं आहे. दरम्यान जुही चावलाच्या या ट्विटवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सार्वत्रिक म्हणणं योग्य नाही आहे. मुंबई एक उत्तम शहर आहे. खरं आहे की इन्फ्रास्ट्रक्चरची काही कमतरता आहे. महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामुळे मुंबईमध्ये काही अडचणी लोकांना सहन कराव्या लागत आहेत. पण आता सरकार बदललेलं आहे. मुंबईमध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी 6,000 कोटीचे कॉन्क्रीटचे रस्ते तयार करायला घेतले आहेत, ज्यातून मुंबई बदलणारा इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे. त्यामुळे सरसकट अशा प्रकारे मुंबईला बनणं हे अतिशय चुकीचं ठरेल. किंबहुना मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. या आंतरराष्ट्रीय शहराबद्दल किमान सेलिब्रिटीजने अशा प्रकारचं वक्तव्य करताना थोडं विचारपूर्वक बोललं पाहिजे. आता मोठी बातमी आहे वारकऱ्यांसाठी. रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक उभी करणार असल्याची घोषणा केली आहे. पैठणमध्ये आयोजित संत स्नेह भेट कार्यक्रमामध्ये भुमरे यांनी हे जाहीर केलं. वारकऱ्यांच्या बँकसाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. वारकऱ्यांना पैशासाठी कुणापुढेही हात पसरवायची गरज पडू नये यासाठी स्वतः संदीपान भुमरे यांनी वारकऱ्यांसाठी विशेष बँकेची घोषणा केली आणि यावेळी उपस्थित संत मंडळींनी आपल्या समस्या या संमेलनामध्ये मांडल्या आणि यावेळी मंत्री भुमरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत पैठण येथील घाट एकनाथी भागवत भवन बांधून देण्याचं जाहीर केलं. रवी राणा हे पत्रकारांशी बोलतायत. थेट जाऊयात. नाही तर पूर्ण होऊन घ्या. सर, सर्वच स्तुत आहे की आपल्यातला जो वाद आहे हा वाद आता मिटला का? मुख्यमंत्र्यांची भेट झाली, उपमुख्यमंत्र्यांची भेट झाली, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? असं आहे की आज ज्या पद्धतीनं गेल्या 8-10 दिवसापासून जे आपल्या माध्यमातून जो वाद होता, जे शब्दातून अनेक शब्द बाहेर निघाले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन्ही माझे नेते आहे. त्यांनी मला काल बोलल्यानंतर जवळपास 3-3.5 घंटे CM बंगल्यावर आमची मीटिंग झाली. काही मतभेद होते, काही विचार, भाषा किंवा बोलण्याचे जे वाक्य होते ते न पटणारे होते, त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये, ते सुद्धा आमदार आहे, मी सुद्धा आमदार आहे आणि दोघेही आम्ही सरकारसोबत आहे. आणि जेव्हा एखादा मतभेद एखाद्या विचारामध्ये होते तर कुठेतरी बोलता बोलता तोंडातून जे काही निघालेलं आहे गुवाहाटीच्या संदर्भात किंवा आज एकनाथजी शिंदेसोबत जे काही अपक्ष आमदार आहे, काही शिवसेनेमधून आलेले जे आमदार आहे, काही मंत्री आहे, ते सुद्धा माझे सहकारी आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहे. त्यामुळं काही वाक्य निघाले असते तर मी ते परत घेते वाक्य. पण ज्या पद्धतीनं काही बच्चू कडू यांच्या तोंडून सुद्धा अपशब्द निघालेले आहे आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी बोलले होते की मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, ते सुद्धा वाक्य न पसणारे होते आणि अनेक त्यांनी खालच्या स्तरावरची जी भाषा केली होती
मला त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे की ते सुद्धा आपले शब्द वापस घेतील आणि आम्ही दोघंही या सरकारसोबत आहे, सरकारचे घटक आहे आणि पूर्ण ताकदीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत उभे आहे. म्हणून या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची उन्नती आणि सर्व जनतेला न्याय देण्यासाठी एक मजबूत सरकार एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीसजीच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकदवर सरकार महाराष्ट्रामध्ये उभी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जे प्रश्न आहे, जे 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे करू शकले नाही, ते तातडीनं मार्गी लावण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि 3 महिन्यामध्ये ज्या गतीने सरकारला पुढे आणलं, ते शेतकरी असो, शेतमजूर असो, कामगार असो की सर्वसामान्याचे प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाला तोडगा काढून पुढे नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून मला असं वाटते आमच्या वादापेक्षा किंवा आम्ही शब्दाचं अपशब्द वापरल्यापेक्षा कुठे कुठे प्रकारचं कोणाचं मन दुखावलं असेल, कुठे एकनाथ शिंदेजी सोबत असलेले आमदार आहे, मंत्री आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल, तर मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे. आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडू सुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल, कोणी आमदार दुखवले असेल, मंत्री दुखवले असतील, त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करेन. राणाजी, आता या संपूर्ण वादावर राणाजी, या संपूर्ण वादावर आता पडदा म्हणायचा का आपण बिनशर्त माफी बिलकुल पडदा आहे. आणि कधीही बोलता बोलता कुठल्या शब्दामध्ये जर काही चूक झाली तर मला असं वाटते मोठं मन करून ते शब्द मागे घेतले पाहिजे. ह्या विचाराने मी आतापर्यंत काम करत करत या इथपर्यंत पोहोचलेलं आहे. मला असं वाटते आमच्या राज्याचे नेते जे आहे, जे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहे, ते सुद्धा या राज्यामध्ये सक्षम आहे. अनेकदा काही गोष्टी घडतात, 2 पाऊल मागावं लागते आणि पुढे जावं लागते. अशा प्रकारची खऱ्या अर्थानं नेहमी आपल्यामध्ये नेहमी ती कर्तव्यनिष्ठा असली पाहिजे. त्या उद्देशानं मी माझे 2 पाऊल मागे घेत आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब हे माझे नेते आहे आणि त्यांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्व राहतो. म्हणून त्या उद्देशाने सुद्धा आणि सरकारमध्ये आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या जनतेला न्यायासाठी जुडलेला आहे. म्हणून हे वादविवाद नसले पाहिजे या उद्देशानं हा विषय संपवतो. असं म्हटलंय की आमदारांचा अपमान केला आहे, या अपमानासंदर्भात त्यांनी माफी मागावी. असं आहे, जेव्हा मी माझे शब्द मागे घेतले आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नसते. आणि मला असं वाटते की एखाद्या गोष्टी जर घडलेली आहे, एखाद्या गोष्टीवर जर काही वादविवाद झालेले आहे आणि ज्येष्ठ आमच्या नेत्यांनी जर 3.5 घंटे जर डेप्टी सीएम देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माहीत आहे असे नेते आहेत ते की त्यांनी अनेक विषयातून मार्ग काढले. हा तो विषय छोटा होता. म्हणून आज या ठिकाणी बच्चू कडूजी असू द्या, मी असू द्या, आम्ही सगळे मिळून चर्चा केली आणि या विषयामध्ये काही पडलं नाही आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी मजबूत सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आणि वारंवार जे विरोधक कुठेतरी आमच्या भांडणामध्ये कुठेतरी रोटी शेकण्याचं काम करत आहे, ते सुद्धा बंद झालं पाहिजे. जे लोक आतापर्यंत विरोध करत होते ते कुठेतरी आज एकत्र आल्यासारखं दिसत आहे. म्हणून मला असं वाटते या गोष्टीमध्ये काही अर्थ राहिला नाही, म्हणून हा विषय इथे संपलेला आहे. आणि हिंदीमध्ये सुद्धा मी 2 मिनिटं तुम्ही जो आरोप केला होता त्यांचं असं म्हणणं होतं बच्चू कडूंचं की सरकारी पक्षातलाच एक आमदार, सरकारला सोबत असणारा एक आमदार 50 खोक्यांचा आरोप करतो. लोकांमध्ये असा समज पसरतोय की खरंच 50 खोके आम्ही घेतले होते. एक लक्षात ठेवा, हे सरकार आमची आहे, सरकारचे मुख्यमंत्री आमचे आहे, उपमुख्यमंत्री आमचे आहे आणि सरकार महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष नसल्यामुळं या महाराष्ट्राला काय भोगावं लागलं हे संपूर्ण महाराष्ट्र जाणत होता. आज शेतकऱ्याच्या धुऱ्यावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दोघेही 50 वेळा एका जिल्ह्या अलग एरियामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून अनेकदा शेतकऱ्याच्या बांधापासून तर शेतीपर्यंत पोहोचलेले आहे. असे तळागाळातले दोन्ही नेते आहे आणि 2.5 वर्षामध्ये पाहिलं मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघत होते. या सगळ्या संकटातून बाहेर निघाल्यानंतर एक सक्षम मजबूत सरकार या महाराष्ट्राला मिळालेली आहे. म्हणून मला असं वाटते महाराष्ट्राचे प्रश्न, महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी हे मजबूत सरकार हे आमच्यासाठी जरुरी आहे. अशा प्रकारचा वादविवाद हा आमच्यासाठी आवश्यक नाही आहे. म्हणून माझे शब्द जर आहे ते मी मागे घेत आहे
आणि पूर्णपणे ताकदीने या सरकारसोबत उभं राहून महाराष्ट्राची सेवा करणार. हिंदीमध्ये बोलणार आहे मी 2 मिनिटं. हिंदीमध्ये 2 मिनिटं बोलतो. एक मराठी प्रश्न आधी तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कानउघडी केल्यानंतर ना दोघांनीही समंजसची भूमिका घेतली का? इतके मी आपल्याला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते आहे आणि नेत्यांचं काम असते कुठं जर आपल्या कुठं वादविवाद असले, कुठं गलतफहमी झाली, कुठेतरी शब्दामध्ये हेरफेर झाला, त्या ठिकाणी आपण दुरुस्त केले पाहिजे. या संदर्भात ते बच्चू कडू असू द्या की मी असू द्या, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर ते सुद्धा कुठे ना कुठे आपले शब्द मागे घेतील, कुठे दिलगिरी व्यक्त करतील अशी माझ्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. पण कुठे ना कुठे या गुवाहाटीच्या प्रश्नावर जर काही आमदार, काही मंत्री जे आज खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदेसोबत स्वाभिमानाने आणि ताकदीनं महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलेले आहे, त्यांचा कुठेतरी त्यांना जर दुःख झालं असेल त्याबद्दल माझे शब्द मी वापस घेत आहे, दिलगिरी सुद्धा व्यक्त करत आहे. हा विषय संपलेला आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार आहे, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेवा करायची आहे. ह्या भानगडी वादविवाद हे आमचं लक्ष नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ऐकून घ्या, खोक्यांचा व्यवहार झाला होता का? आज मैं यहाँ पे आप सभी के सामने जिस तरह से गए 10 दिन से आरोप प्रत्यारोप हो रहे, हमारे देश के प्राइम मिनिस्टर मोदी जी, देश के गृह मंत्री जी अमित शाह जी और राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और डिप्टी सीएम उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, मुझे लगता है कि ये देश को चलाने के लिए मोदी जी और अमित शाह जी पूरे देश में काम कर रहे हैं और राज्य में उन्हीं के मार्गदर्शन में एकनाथ जी शिंदे और देवेंद्र फडणवीस जी भी राज्य में काम कर रहे हैं. तो राज्य के नेता, कल हमारी 3-3.5 घंटे बैठक हुई. उस बैठक के अंदर जो भी मतभेद थे वो पूरी तरह से बाहर निकाले गए. उन मतभेदों के विचारों पे भी चर्चा हुई. कुछ एमएलए बच्चू कडू जी ने जो आक्षेप मेरे ऊपर उठाए थे उसके बारे में भी चर्चा हुई. और मुझे लगता है कुछ अगर एकनाथ शिंदे जी के साथ जो एमएलए मिनिस्टर है, कहीं मेरे बोलने पे उनको अगर कहीं आपत्ति है, कहीं दुख हुआ है, तो उसके लिए मैं दिलगिरी व्यक्त करता हूं और मेरे शब्द वापस लेता हूं. और इसी तरह इस विषय के अंदर तर या वादाला इथेच थांबवतो आणि मी माझे शब्द मागे घेतो असं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे आणि या वादावर पडदा टाकलेला आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.